आता बातमी आहे तुमच्या, माझ्या आणि सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडीत। कारण लोक आयुष्यभर पै जमा करून पैसे गोळा करतात। मात्र बऱ्याचदा असं होतं की कमी दिवसात अधिकचा परतावा मिळण्याचं आमिष मिळतं आणि हे लोक त्याला बळी पडतात। मुंबईतील टोरेस कंपनीनं असं जास्तीच्या परताव्याचं आमिष दिलं आणि गुंतवणुकीची कोट्यवधींची रक्कम जमा होताच या कंपनीचे कर्मचारी रफूचक्कर झाल्याचा आरोप होऊ लागला। अधिक परतावा मिळेल या आशेनं कुणी हजारो, कुणी लाखो, तर कुणी कोट्यवधी रुपये या कंपनी सोबत गुंतवले। काहींनी फक्त स्वतःचीच नाही तर मित्रमंडळींची आणि नातेवाईकांनी केलेली बचत देखील या कंपनीत गुंतवली। मात्र कंपनीला लागलेलं टाळं पाहून आता गुंतवणूकदारांवरती चांगलीच मनस्तापाची वेळ आलेली आहे। 1,25,000 पेक्षा अधिक गुंतवणूकदारांनी या कंपनीमध्ये 200 कोटींहून अधिकची गुंतवणूक केल्याची माहिती मिळते। टोरेस कंपनीने आपली फसवणूक केल्याचं गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे। पाहूयात। तर गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित कंपनीवरती गुन्हा नोंदवलाय। या प्रकरणामध्ये कुणाकुणाविरोधात गुंतवणूकदारांनी तक्रार दिली आहे, त्यांची नावं समोर आलेली आहेत, त्या नावांवर आता एक नजर टाकूयात। तर यामध्ये कुणाकुणाच्या नावाचा समावेश आहे। कंपनी आहे टोरेस, तक्रारीनुसार आरोपींची नावं यावर आपण नजर टाकतोय। या तक्रारीमध्ये सर्वेश अशोक सुर्वे, विक्टोरिया कोलेंको, तोफिक रियाज कार्टर, तानिया कस्तोवा आणि व्हॅलेंटिना कुमार यांची नावं या तक्रारीमध्ये समोर येताना दिसतात। तर आरोपींची नावं पाहिल्यानंतर ही टोरेस कंपनी नेमकी कशी अस्तित्वात आलेली आहे ते देखील आपण आता जाणून घेणार आहोत। तर टोरेस कंपनी कशा प्रकारे स्थापना तिची झाली, तर प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी एप्रिल 2024 ला स्थापन झाली। त्यानंतर कंपनीच्या वेबसाईटवर सर्वेश अशोक सुर्वे, विक्टोरिया कोलेंको यांची नावं आली। तर 1 वर्ष 9 महिन्यात कंपनीनं अनेक उपक्रम राबवत फायद्यासाठी कंपनी पॉलिसीमध्ये बदल केले। त्यानंतर प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून 3 फेब्रुवारी 2024 ला मुंबईमध्ये टोरेस कंपनीची स्थापना केली गेली। तर दादरमध्ये कंपनीचं पहिलं ऑफिस सुरू करण्यात आलं। त्यानंतर दादर नंतर ग्रँट रोड, मीरा रोड, सानपाडा आणि कल्याणमध्येही कंपनीच्या शाखा सुरू करण्यात आल्या। बरं, फसवणूक झाल्याचं हे पहिलंच प्रकरण नाहीये। या आधी देखील अनेकदा गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचं समोर आल्याचंही पाहायला मिळालं। मात्र तरी देखील लोक अनेकदा अशा ठगांच्या जाळ्यामध्ये अडकतात। आपल्या मेहनतीची कमाई त्यांना देऊन टाकतात, याच अपेक्षेपोटी की त्यांना परताव्यातून मोठी रक्कम पुन्हा मिळेल। त्याला कारणही तसंच आहे, कारण हे ठग सामान्यांच्या गरजा ओळखून त्यांना हवे तसे आमिष देतात। टोरेस कंपनीने देखील आपल्या गुंतवणूकदारांना अशीच काहीशी आमिष दिली होती। तर टोरेस कंपनीने गुंतवणूकदारांना दिलेल्या प्रलोभनांबद्दलही माहिती आपण आता करून घेणार आहोत। तर कोणत्या प्रकारची प्रलोभनं आपण त्यांना या कंपनीतर्फे देण्यात आलेली आहे त्यावर नजर टाकतोय। 6% थेट 11% परताव्याचं प्रलोभन दिलं गेलं। तर 1 लाख रुपये गुंतवणूक केल्यास मोईसॅनाइट स्टोनच्या पेंडंटवरती 10,000 रुपयांची सूट दिली गेली। तर ज्वेलरीच्या गुंतवणुकीवरती 6% गुंतवणुकीचं देखील आमिष दाखवलं गेलं। तर ज्वेलरीच्या गुंतवणुकीचा परतावा पुढे 6%वरून 11% इतका करण्यात आला। तर एकंदरीत टोरेस कंपनीची हीच प्रलोभनं होती। मात्र याच संदर्भामध्ये ज्यावेळेला गुंतवणूकदार ज्यांची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात येतोय त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला, त्यावेळेला लोकशाही मराठीशी बोलताना, न्यूज प्लॅनेटच्या टीम बरोबर बोलताना ते काय म्हणाले त्यावर एक नजर। काय सांगाल, तुम्हाला कसं कळालं टोरेसमध्ये गुंतवणूक केल्यावरती त्याचा परतावा? सांगितलं की आम्ही कमवतोय, तुम्ही पण टाका, तुम्हाला पण फायदा होईल। तुम्ही आता घरात बसलात, 4,000 आहेत, तर आम्ही आमची FD मोडून, आमचा दागिना विकून भरले आम्ही इथे पैसे। विश्वास दाखवला। एवढी मोठी कंपनी रातोरात तर नाही बंद होऊ शकत की ॲटलिस्ट 2 महिने जरी आम्हाला आले बस झाले। आम्ही हा विचार करून टाकले। माझ्याकडे कोण म्हणजे आपला साधा माणूस होता, पण मी त्याच्यावर विश्वास ठेवला, पण मी माझ्या पायावर मी स्वतःच्या मनानेच टाकला। त्यांना दोष नाही मी देणार, चुकी माझी झाली आहे, त्यांना बोलून उपयोग नाही। तुझा पण फायदा होऊ दे, तुझा पण होऊ दे, त्यांची चुकी नाही, मार्ग त्यांनी दाखवला, त्यांची चुकी नाही। मी मला स्वतःला समजायला होतं, जेव्हा त्यांनी 11% केले तेव्हा आमच्या डोक्यामध्ये काय आलं नाही आणि आम्ही वेडे झालो। लालचमध्ये पैसे टाकले की 2-2 महिन्यामध्ये आमचं रिकव्हर होतील। रिकव्हर काय नाही झाले, लोकांना हवा तसा पैसा टाकला।
बंद पडल्यावर तुम्हाला माहिती पडलं काय? अक्कलकोटला गेली होती, मला तिकडे फोन आले, पण मी दर्शनाला होती म्हणून मला कोणी माझ्या रिलेटिव्ह सुद्धा नाही मला फोन करून सांगितले, कारण आपल्याला जरा काहीतरी प्रॉब्लेम होणार म्हणून मी आज आली सकाळी, तर मी इकडेच आली डायरेक्ट, कळलं, त्याच्यामुळे मला माहिती पडलं. आता सांगा, रात्री झोप येणार आहे आम्हाला, आजार 4 अजून वाढणार. आता हे कोणाला दोष द्यायचा? ये मुंबई शहर इंटरनेशनल शहर है, पूरे वर्ल्ड में जाना जाता है. यहाँ पे हमारी सरकार बनाई, हमने पूरा सहयोग किया, उनको वोटों से जिताया, और उसके बाद में हमारे साथ में ये हो रहा है. तो ये एक बहुत बड़ा सवाल है. ये महाराष्ट्र गवर्नमेंट के लिए बहुत बड़ा क्वेश्चन मार्क है कि वो मुंबई जैसे शहर के अंदर आके ऐसी कंपनियां जो है उनके जो नागरिक है उनको लूट रही है और उनका पैसा लेके कहाँ जाके उन लोग लेके भाग जा रहे हैं. तो ये क्या चल रहा है भाई? इसका कोई है पूछने वाला, कोई जवाबदेही है कोई? तो गवर्नमेंट का ये जवाबदेही बनती है कि भाई इतना बड़ा जो 5-5, 6-6 ब्रांचेस लेके बैठा है कि ये इन लोग ने मुंबई जैसे इतने बड़े शहर में इतने सारे लोगों का पैसा, मोर देन 500 करोड़ का स्कैम है ये. हम यही कहना चाहेंगे कि इतना बड़ा जब शॉप खोला है तो सरकार को बोल के ही खोला होगा ना, बगैर सरकार के तो नहीं खोला होगा. सरकार को इसका एप्लीकेशन गया होगा या कुछ, तो जो भी है उन लोगों के बीच बात हुई होगी, उसके बाद में ओपन हुआ होगा. पब्लिक का पैसा है, ऐसा सरकार को कुछ ना कुछ एक्शन लेना चाहिए इसके खिलाफ. यामध्ये सरकार इन्व्हॉल्व आहे असं वाटतं तुम्हाला? असं तर नाही वाटत मला की सरकार इन्व्हॉल्व आहे, मी कशाला खोटं बोलू. तर सरकार नक्की यामध्ये काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सुनील वर्मासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. तर टोरेस कंपनी आणि त्यांच्याकडून कोट्यवधींचा घालण्यात आलेला गंडा, यामध्ये फसवणूक कोणाची झाली? तर गुंतवणूकदारांची कशा प्रकारे फसवणूक झालेली आहे, किती पैसा यामध्ये लाटला गेलेला आहे, याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी भाजी विक्रेते प्रदीप व्यास आपल्यासोबत जोडले गेले, ज्यांनी हे प्रकरण धसास लावलं, त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं. प्रदीप व्यासजी, कंपनीकडून कुठल्या प्रकारची आश्वासनं दिली गेली आणि फसवणूक कशा प्रकारे केली गेली, सविस्तर सांगा. महाराष्ट्र आणि देशभरातले आपले प्रेक्षक यावेळेला पाहतात. प्रदीपजी. हाँ सर, ये अपना टोरेस कंपनी, हमने भी इसमें 4.5 CR के आसपास डाल दिया है जी. बैंकों से लोन लेके और हमारे जो वेंडर थे, सप्लायर थे, उन लोग का भी पेमेंट थोड़ा उसमें हमने डाल दिया है. और बाकी बहुत सारे इन्वेस्टर थे जो हमारे पास आते थे, क्योंकि दादर में ही खुला था और बहुत अच्छा चल रहा था जी. ऐसा लग नहीं रहा था कि ये कंपनी मतलब भाग जाएगी, क्योंकि उसके जो प्लान्स थे, कार देना, गाड़ी देना, फिर लकी ड्रा करना, फिर लोगों को फ़ोन देना, मतलब ऐसा लग रहा था कि ये कंपनी भागेगी नहीं, 4-5 साल तक अपने मुंबई में चलेगी. उसलिए मुझे भी दादर में था, मैं भी देख रहा था कि ये दादर ब्रांच है जो उनका होम ब्रांच था, सबसे बड़ा ब्रांच था दादर का. इसके बाद उनका यहाँ पे ग्रांड रोड में ब्रांच आया था दूसरा. फिर उसके बाद वो 2 महीना पहले ही अपडेट देते थे कि हमारा ब्रांच यहाँ पे आने वाला है. जी जी. और उन्होंने ऑलरेडी स्टार्टिंग में ही बता दिया था कि हमारा मुंबई में 12 ब्रांच आएगा. हाँ. तो हम लोगों ने वही हिसाब से पैसा डाला था कि 12 ब्रांच आएगा तो कम से कम 2 से 3 साल कंपनी चलेगी. फ्रॉड कंपनी नहीं है, फर्जी कंपनी नहीं है. कंपनी अगर ब्रांच खोल रही है तो कंपनी भागने का चांस नहीं है कंपनी का. उस हिसाब से मैंने भी लोगों से और लोगों के बहुत सारे पैसे डलवाए और खुद के भी लोन्स वगैरह किए. छोटे बड़े जितने भी थे, किसी का 1 लाख रुपया, 2 लाख रुपया जो हमारे वेंडर को देने के थे, जो हमको सप्लाई करते माल, उनके भी बहुत सारे, फार्मर लोगों का भी बहुत सारे लोगों का मैंने पैसा डलवा दिया. मैं बोला आप उनको बुलाया भी मुंबई में, उन्होंने देखा टूरिस्ट में अच्छा चल रहा है. शुरू में तो मैं भी नहीं गया था, 3 फरवरी को ओपन हुआ था, लेकिन मेरे बाजू में किसी का कोई लेडीज़ ने भी बताया कि ऐसा ऐसा ये पेमेंट देखो आ रहा है, अगर आपको भी डालना है तो डाल दो. तो पहला मैंने उनको देखा कि पहला 2-3 महीना, उन्होंने 2-3 महीना पूरा आके दिखाया मुझे बैंक का स्टेटमेंट कि देखो पैसा आ रहा है, लोग जा रहे हैं, आप भी डाल दो. तो मैं सोचा चलो ठीक है, मैं भी डाल देता हूँ. अभी सामने खुला है और उसके ब्रांचेस भी ओपन होने वाले हैं, बता रही हैं कि मतलब ये ब्रांचेस उनके और आगे चालू होने वाले हैं. तो उस हिसाब से मैंने वहाँ पे 6,70,000 डाला. तो मुझे भी ऐसा 5-6 हफ्ता, 7 हफ्ता, 10 हफ्ता पैसा आना चालू हो गया जी. तो मुझे ट्रस्ट हुआ. जब भी मुझे 2-3 हफ्ता प्लस आना चालू हुआ तो फिर मेरी वाइफ के नाम पे मैंने डाल दिया. फिर मेरी फैमिली में और 2-3 रिलेशन वाले हमारे, उनके डाल दिया. फिर हमारे 2-3 दोस्त थे जो उनका डाल दिया. फिर हमने लोन लिया कि अगर कंपनी इतनी अच्छी है तो इतना तो प्रॉफिट हमको भाजी में भी नहीं होता, क्योंकि हमारा जो भाजी का है वो इतना प्रॉब्लम होता है कि कॉन्ट्रैक्ट बेसिक पे होता है. रेस्टोरेंट वाले भी टाइम पे पैसा नहीं देते, यहाँ पे वेंडर को देना प्रॉब्लम हो जाता है टाइम पे पैसा. तो मैं बोला ये कंपनी 1 हफ्ते में रिटर्न कर रही है पैसा, 1 हफ्ते में, ऐसा नहीं कि 1 महीने में रिटर्न कर रही है. 1 महीने में रिटर्न करती तो अलग बात है, 1 हफ्ते में रिटर्न, क्योंकि हमने
देखा कि जो हमारा बिजनेस है भाजी का, उसमें हम लोग होटलों में माल देते हैं। ऐसे बहुत सारे होटल वाले हैं जो अभी तक हमको पैसा दिए नहीं है। ओसीवारा में ऐसा कोरा कैफ़े करके है, ऐसे बहुत सारे होटल वाले हैं जो सिपगुल है, ऐसे बहुत सारे होटल है ओसीवारा साइड में जो अभी तक हमारे पैसे दिए नहीं हैं। अभी उनसे पैसे भी हम मांगने जाते तो हमको धमकी देते। तो हमने बोला कि ये धंधे से अच्छा तो अगर हम लोन लेके यहाँ पे डालेंगे पैसे और अच्छा रिटर्न भी आ रहा है और हफ्ते हफ्ते का रिटर्न आ रहा है, तो हम लोन भी चुका देंगे और हमारे जो वेंडर उनके भी पैसे दे देंगे। तो हमारा कैसा है कि आगे का जो है ना वो सब ये हो जाएगा, थोड़ा सा अच्छा हो जाएगा आगे का, जिसको लोगों को जी प्रदीप जी, आगे जिस तरीके से आपको फंसाया गया वैसे लाखों लोग हैं जिनको फसाया गया है। आपकी तरफ मैं वापस एक बार रुख करूंगा, पण यावेळेला थेटपणे या गुंतवणुकी संदर्भात अर्थतज्ञ विश्वास उडगी सर आपल्यासोबत जोडले आहेत। विश्वास सर, अशा प्रकारे एखाद्या कंपनीकडनं लूट होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। अशा अनेक कंपन्या येतात जातात आणि लूट होताना दिसते। कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करताना कशा प्रकारे सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे, कारण 1 वर्षामध्ये कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला जातो, मात्र तपास किती आहे यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतं। असं आहे की आपल्या देशामध्ये अर्थभान, आर्थिक व्यवहार समजणं अत्यंत कमकुवत आहे। समजच कमकुवत आहे। बरोबर। ती समज अशिक्षितांमध्येच आहे असं नाही, तर सुशिक्षित लोकांमध्ये सुद्धा ही समज फार कमकुवत आहे। त्यामुळे सहकारी बँका बुडतात कशा हे समजत नाही लोकांना, खासगी बँका बुडल्या नाही समजत। आता हा जो प्रकार आहे, ठाण्यामध्ये काही वर्षापूर्वी गडकरी रंगायतांच्या असाच ज्वेलरी शॉपमध्ये व्यवहार झाला आणि ते शटडाऊन झालं। पोलिसांचा तपास काही नाहीये, लोकांना पैसे काही मिळालेले नाहीयेत। काही वर्षांपूर्वी DS कुलकर्णी म्हणजे हाऊसिंग कन्स्ट्रक्शन कंपन्या या ठेवी गोळा करतात, त्याचं काही होत नाही आपण बघतो। आता यातल्या काही लोकांना शिक्षा झालेल्या असतात, ते जेल मधून बाहेर येतात, पण पुन्हा वेगळ्या पद्धतीने आपला व्यवसाय पण करतात, हेही आपण अनुभवलेलं आहे। प्रश्न असा आहे की अशा ह्या स्कीम ज्या असतात, ह्या स्कीम अर्थातच दुप्पट पैसे देतो, तिप्पट पैसे देतो असं सांगून लोकांना पैसे गोळा करतात। मार्केट प्लेसमध्येच या उघडलेल्या असतात आणि आता तुम्ही बघितलंय की एक भाजी मार्केटवाला जे 4.5 कोटी रुपये त्याने गुंतवले म्हणून सांगतो आणि त्याच्यामुळे ते उघडकीस आलं। आता काय ज्या लोकांना अटक केलेली आहे, ऍप म्हणतो कंपनीचा की त्यांची चूक आहे, कंपनी आपली चूक मान्य करायला तयार नाही असं त्या कंपनीच्या ऍपवरती आत्ताही दिसते आणि तुम्ही पण ते रिपोर्टिंग केलेलं आहे। याचा अर्थ काय, EOW जो मुंबई पोलिसांचा आहे, इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग, यांच्यामध्ये किती तज्ञ आहेत हा एक यक्ष प्रश्न आहे। हे शेवटी कोण कंट्रोल करतं, तर सहारा पासून ते आतापर्यंत 200हून जास्त कंपन्या ज्या सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी याच्यामध्ये साधारणपणे मनमोहन सिंगांच्या कालखंडानंतर त्यांनी ह्या सेबीचा जो कायदा आहे ह्याच्यामध्ये कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम म्हणजे आता जे काही स्कीम्स आहेत ना यांना म्हणतो आपण कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम म्हणजे सामुदायिक गुंतवणूक योजना, याच्याविषयी एक विशेष तरतूद करण्यात आली। सहारा, रोज व्हॅल्यू किंवा अशी अनेक प्रकरणं झाली, PACL, पॅन कार्ड, फार मोठमोठी प्रकरणं आहेत ज्या ठिकाणी 8-8 हजार कोटी पासून ते 2 लाख कोटी पर्यंतच्या गुंतवणुकी अडकलेल्या आहेत आणि त्या आजही अडकलेल्या आहेत। त्याला 25 वर्ष होऊन दिली आहेत। हे तर मला वाटतं 8 कोटीचं प्रकरण अजून उघडकीस आलंय। नेमकं प्रकरण किती आहे मुंबईच्या पोलिसांनी नंतर सांगावं। मुद्दा असा की सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या ज्या स्कीम्स आहेत, पॉन्जी स्कीम असं त्याला आपण म्हणू शकतो, जगभरच्या या स्कीम आहेत, पण भारतामध्ये या पॉन्जी स्कीम सेबी कंट्रोल करतं, सेबी मॉनिटर करतं। आता हे 2008-9च्या सुमारास त्यांनी केलेली अमेंडमेंट, लोकांचे पैसे सुरक्षित राहावे हे म्हटल्यानंतर 200 कंपन्या सहारापासून ते अगदी पॅन कार्ड पर्यंत या बुडलेल्या आहेत। आणि मी तुम्हाला सांगतो, शिक्षा होतील लोकांना, पोलिसांना पकडतील सुद्धा, लोकांचे पैसे मिळणं हे 100 रुपयातले 5 किंवा 10 रुपये मिळतील असा हा व्यवहार आहे। याचं कारण इकॉनॉमिक ऑफेन्सेसच्या संदर्भात भारतामध्ये कायदेच मुळात कच्चे आहेत। आता जे ऑफेन्सेस आहेत त्याच्यामध्ये गुन्हे काय केले तर त्या 4-5 लोकांना पकडतील, आत टाकतील, त्यांच्यावरती ट्रायल होईल, पण शेवटी लोकांचे पैसे कसे मिळणार याच्याविषयी मी जे भाष्य करतोय की या 200 मोठ्या सेबीने बंद केलेल्या कंपन्यांच्या लोकांना 20-20 वर्ष पैसे मिळालेले नाहीयेत। महाराष्ट्राचं उदाहरण घ्या, पॅन कार्ड
किंवा PSL आहे देशव्यापी, हे मी सांगतोय ते 6 लाख कोटी 2 लाख कोटी अशामध्ये. आता हे तर फक्त 8 कोटीचं प्रकरण आहे. बरोबर. इथे नेहमीच शेतकरी वर्ग. विश्वास उटगी सर, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल, मात्र प्रदीप व्यास यांना मला पुढचा प्रश्न परत एकदा करायचा है। प्रदीप जी, सेबी की तरफ से कई सारी बातें सुनाई जाती है, कई सारे नियम भी लागू किए जाते हैं, फिर भी लोग खून पसीने की कमाई ऐसे कंपनियों में डाल देते हैं। कई बार इसको लेकर कंप्लेंट्स गई होंगी, लेकिन इन कंप्लेंट को नज़रअंदाज कराया गया होगा। क्या लगता है आपको, आज भी पुलिस कंप्लेंट करने के लिए कई सारे लोग, जिन लोगों ने यहाँ पर पैसा डाला हुआ है, वो जाने के बाद में पुलिस हो या प्रशासन हो, क्या आश्वासन आपको मिला है? कब तक पैसा मिलेगा, ऐसा आपको लगता है, या पैसे डूब गए हैं? प्रदीप व्यास सर, अभी तो देखो उनके अकाउंट वगैरह सीज किए है, पुलिस अपना काम कर रही है, और मैं ये चाहता हूँ कि पुलिस अपना काम तेजी से करे, क्योंकि बहुत सारे, जैसा भी सर ने बताया कि बहुत सारे स्कीम है, 20-20 साल लग जाता है, पुलिस और प्रशासन काम करती रहती है, 20 साल बीत जाता है, लोगों को पैसे नहीं मिलते, खाली आश्वासन देने में। तो तेजी से काम हुआ ऐसा आपको लग रहा है पुलिस अभी अपने हिसाब से तो बहुत तेज काम कर रही है, क्योंकि तेजी से बहुत काम हुआ, क्योंकि सारे अरेस्ट हुए, सब लोग खुद आके अरेस्ट हो रहे हैं। जो अभी जैसा भी तानिया को हमने अरेस्ट कराया था उस टाइम पे FIR करके, वैसे और सारे जो हैं उनके एम्प्लॉय अभी आ रहे हैं, सब धीरे धीरे अरेस्ट हो रहे हैं। तो मुझे ऐसा उम्मीद है कि मेरा पैसा है जो ना वो जल्दी से जल्दी। जी हाँ, आपकी उम्मीद सच हो ऐसे ही लगता है। प्रदीप जी, मैं वापस आऊंगा। गुंतवणूकदार राजाभाई शेट्टी देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत। राजाभाई, किती कोटींचं नुकसान झालेलं आहे याचे आकडे खरोखरच डोळे विस्फारून पाहण्यासारखे आहेत। मात्र आता कारवाई काय व्हावी, पैसे कधीपर्यंत यावे, याचा पाठपुरावा कशा प्रकारे करावा। आजूबाजूच्या कंपन्यांनी अनेक वेळेला तक्रारी केलेल्या होत्या की इथे गैरव्यवहार होताना दिसतोय, मात्र त्या संदर्भात केलेल्या तक्रारींकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं का? राजाभाई शेटे, दुर्लक्ष झालं म्हणजे असं आहे की ज्या वेळेस त्यांनी जे स्टोरेज काढला त्याची कल्पना मला पण नव्हती, मला काही नव्हतं, काय माझ्या मित्रांनी गुंतवणूक केली होती। आणि त्यानंतर ते विनोद जाधव म्हणून होते, ते पण फार ड्रायव्हर आहेत, त्यांनी गुंतवणूक केली, त्यांनी मला सांगितलं, मी कधी यापूर्वी काही लक्ष दिलं नाही। पण या एका गेल्या महिन्यामध्ये मी तिथे गेलो, त्यांनी स्टोरेजचं ते दाखवलं चित्र वगैरे, की इथं 400 एका स्टोरेज मध्ये आम्ही एक हिऱ्याचं सारखं एक दागिना आहे, हिऱ्यासारखं दुसरा मोजे स्टोन म्हणून, ते म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही खरेदी केली 9% मिळणार आणि दुसऱ्या हिऱ्यामध्ये 2% असं, म्हणजे तरी बरेच काय अशा प्रकार दाखवले। म्हणजे आम्ही कंपनी काय फ्रॉड करत नाही, हे करत नाही, आणि आम्ही त्याला कमीत कमी नाही तरी हे मोजेस्टोन वरती आम्ही 100 रुपयाची वस्तू 400 रुपयाला आणतो आणि 100 रुपये पब्लिकला देतो, 100 रुपये कंपनीच्या वर्करला देतो आणि 100 रुपये आमच्या कंपनीला घेतो, असं त्यांचं म्हणणं त्याने त्या दिवशी स्टोरेज कंपनीमध्ये ते आतमध्ये देत होते। त्यानंतर मी बाहेर आल्यावर आम्हाला माझे मित्र मिळाले, माझे मित्र म्हणाले ते डॉक्टर साहेब आहेत, त्यांनी कमीत कमी 50 त्यांनी मेंबर्स तिथं केले, त्यांनी मला दाखवलं माझे पैसे काय, अगोदर त्यांनी काहीतरी गुंतवणूक केली होती पहिल्यापासून, तर त्याला 2-4 लाख रुपये आले, 4 लाख माझ्या बायकोला 2 लाख येतात, पोरीला 2 लाख येतात, मला त्यांनी 30-40 लाख रुपये गुंतवणूक केली, शेती वगैरे काय त्यांनी विकून काय केलं असेल ते त्यांनी। तर तिथून मी निघाल्यानंतर मी आलो की माझ्या लक्षात नाही आलं, मी म्हणलं चला 10-20 हजार मी टाकतो, पण ते डॉक्टर मला म्हणाले की बघा मला चांगले पैसे येतात, जर तुमच्या घरामध्ये काय आर्थिक परिस्थिती कोणाच्यावर असेल। बरोबर आहे, म्हणजे माउथ पब्लिसिटी झाली आणि गुंतवणूकदार हे चेन प्रमाणे एकमेकांशी जोडले गेले, त्यांनी पैसा त्या ठिकाणी दिला। विश्वास उटगी सर, एका वाक्यात मला आपल्याकडनं उत्तर अपेक्षित आहे यावेळेला। गुंतवणूकदार ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांचे पैसे परत मिळतील असं वाटतं का? तपास कुठल्या दृष्टीने व्हावा? अगदी थोडक्यात प्रश्न असा की पैसे कोण देऊ शकतं? ही जी कंपनी आहे ह्याचे सगळे ऍसेट्स आणि लायबिलिटी इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग मुंबई पोलिसांचे ते गोठवून टाकेल, सगळ्यांची खाती गोठवेल। ऍसेट्स म्हणजे संपत्ती, प्रॉपर्टी, जे कोणी संबंधित असेल ते, त्याची व्हॅल्यू समजा 10 कोटी असेल, ती शक्य नाही असण्याची, ती कदाचित 2 ते 3 कोटीत असेल। त्यांचे बुडलेली रक्कम आहे 8 कोटीच्या आसपास। म्हणजे विचार करा, हे जेवढे एकूण गुंतवणूकदार आहेत त्यांना कशा पद्धतीने पैसे वाटले जातील, ती प्रक्रिया किती वर्ष चालेल? माझ्या अंदाजाने ह्या सगळ्या प्रक्रियांना 5 ते 10 वर्ष जातील। बरोबर। पैसे किती मिळतील? 100 5 किंवा 10 रुपये। बरं, आर्थिक फसवणूक झालेली आहे, अशा फसवणुकींना बळी पडू नका असं सांगावंसं वाटतं।
धन्यवाद विश्वास उडगी सर, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात. प्रदीप व्यास आणि राजाभाई शेटे यांचे देखील खरोखर त्या ठिकाणी धन्यवाद की फसवणूक झालेली आणि फसवणूक समोर आणण्याचा तुम्ही देखील प्रयत्न केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.